कुंभ राशी 11, 12, 13, 14, 15, 16 मार्च. सावधान, अचानक मोठे षडयंत्र. नमस्कार मित्रांनो, कुंभ राशींच्या सर्व प्रिय बांधवांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे. कुंभ राशींच्या जातकांनो, येणाऱ्या काही दिवसाबद्दल आज आपण जे ऐकणार आहोत ते साधे भविष्य नसून तुमच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा काळ ठरणार आहे. कारण या महिन्याच्या 11 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत ग्रहांची अशी एक गूढ हालचाल तयार होत आहे जी तुमच्या आयुष्याला अचानक वेगळं वळण देईल. हा काळ काहींसाठी भाग्याचा दरवाजा उघडणारा ठरेल, तर काहींसाठी सावधगिरीचा घंटा वाजवणारा ठरेल. त्यामुळे कुंभ राशींच्या जातकांनो, या काळात तुमच्या आसपास घडणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या घटनेकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. कारण कधीकधी आयुष्यातील मोठे बदल अगदी छोटे संकेतांमधून सुरू होत असतात. या आठवड्यात तुम्हाला काही अशा घटना अनुभवायला मिळू शकतात ज्या सुरुवातीला साध्या वाटतील, पण नंतर त्याचा परिणाम खूप मोठा होऊ शकतो. तुमच्या आयुष्यात काही लोक अचानक जवळ येतात, तर काही लोकांचं दूर होतात, आणि हाच काळ तुम्हाला तुमच्या खऱ्या मित्राचा आणि खोट्यासोबत यांचा फरक दाखवून देणारा ठरेल. कुंभ राशींच्या लोकांमध्ये आधीपासूनच एक वेगळी विचारसरणी असते. तुम्ही इतरांपेक्षा वेगळा विचार करता आणि म्हणूनच तुमच्यावर ग्रहांचा प्रभाव देखील अनेकदा अचानक आणि अनपेक्षित पद्धतीने दिसून येतो. या काळात तुमच्या आयुष्यात अशी एक घटना घडू शकते जी तुम्हाला सुरुवातीला धक्का देईल, पण पुढे जाऊन तीच घटना तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलणारी ठरेल. कदाचित एखादी अशी बातमी तुम्हाला मिळेल जी ऐकून तुम्हाला काही काळासाठी शांत बसावं लागेल. कधीकधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर अवलंब करतो जिथे आपल्याला एका क्षणात निर्णय घ्यावा लागतो. या काळात तुमच्यासमोर अशी एक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे जिथे तुम्हाला तुमच्या बुद्धीचा आणि धैर्याचा कस लागेल. लक्षात ठेवा, कुंभ राशींच्या लोकांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा विचार करण्याचा वेगळा दृष्टिकोन. जर तुम्ही या काळात घाईघाईने निर्णय घेतला तर त्यांचे परिणाम थोडे कठीण असू शकतात, पण जर तुम्ही शांतपणे परिस्थिती समजून घेतली तर हीच वेळ तुमच्यासाठी मोठा यशाचा दरवाजा उघडू शकते. आर्थिक बाबतीत या आठवड्यात थोडी चढउताराची परिस्थिती दिसत आहे. ग्रहांची चाल अशी आहे, संकेत देत आहे की अचानक काही खर्च तुमच्यासमोर उभे राहू शकतात. हा खर्च घरातील दुरुस्ती, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित एखाद्या जुन्या आर्थिक जबाबदारीमुळे होऊ शकतो. त्यामुळे या काळात तुमच्या पैशांचे नियोजन खूप महत्त्वाचे ठरेल. अनावश्यक खर्च टाळणे आणि थोडी आर्थिक शिस्त ठेवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पण या सर्वांमध्ये एक सकारात्मक गोष्ट देखील आहे. जिथे एका बाजूला खर्चाचे संकेत आहेत, तिथे दुसऱ्या बाजूला अचानक धनलाभाचे योग देखील तयार होत आहेत. हा लाभ एखाद्या जुन्या व्यवहारातून, एखाद्या विसरलेल्या गुंतवणुकीचा किंवा एखाद्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीकडून मिळणाऱ्या मदतीमधूनच येऊ शकतो. कदाचित तुम्ही कधीतरी एखाद्या मित्राला दिलेली मदत किंवा कर्ज अचानक परत मिळू शकते. एखादा जुना अडकलेला व्यवहार अचानक पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे कुंभ राशींच्या लोकांना या काळात नशिबाने दिलेल्या छोट्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नये. कारण अनेकदा मोठी संधी साध्या स्वरूपात आपल्यासमोर येत नाही आणि आपण तिला ओळखत नाही. मात्र या काळात एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. लवकर श्रीमंत होण्याच्या मोहात पडू नका. कारण ग्रहांची स्थिती सांगते की काही लोक तुम्हाला आकर्षण योजना दाखवून तुमच्याकडे पैसे घेण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे कोणत्याही नवीन गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा आणि शक्य असल्यास अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. सामाजिक जीवनाच्या बाबतीतही हा काळ थोडा सवेतील असू शकतो. तुमच्या आसपासच्या लोकांमध्ये काही जण तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ होऊ शकतात. काही लोक तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करू शकतात. विशेषतः कामाच्या ठिकाणी, व्यवसायात तुमच्या यशामुळे काही जणांना मत्सर वाटू शकतो. त्यामुळे या काळात तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवणे खूप आवश्यक आहे. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका आणि तुमच्या योजना प्रत्येकासमोर उघड करू नका. कारण कधीकधी आपल्या शब्दांचा वापर आपल्या विरोधात केला जातो. मात्र या परिस्थितीत एक सकारात्मक गोष्ट देखील घडते. जेव्हा अडचणी येतात तेव्हाच आपल्याला आपले खरे मित्र कोण आहेत हे कळते. या काळात तुम्हाला काही असे लोक भेटतील जे खरोखरच तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन देतील. हा काळ तुमच्या आयुष्यातील नको असलेले लोक दूर करण्याचा कायदेशीर ठरू शकतो. जे लोक केवळ स्वार्थासाठी तुमच्या आयुष्यात आले आहेत त्यांचे खरे रूप या दिसते उघड होऊ शकते. त्यामुळे निराश होण्याऐवजी या काळाला एक शिकवण म्हणून स्वीकारा. कारण कधीकधी जीवन आपल्याला कठीण परिस्थितीत टाकते, ते आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला जाणवेल की सुरुवातीला ज्या गोष्टी तुम्हाला भीतीदायक वाटत होत्या त्या प्रत्यक्षात तुमच्या आयुष्यातील मोठ्या बदलाची सुरुवात होते. जर तुम्ही संयम ठेवला, शांत राहिलात आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर हा काळ तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो आणि लोक तुमच्या धैर्याने आणि समजूतदारपणाचे कौतुक करू लागतील. कुंभ राशींच्या प्रिय बांधवांनो, पुढील दिवसात जे संकेत दिसत आहेत ते अत्यंत गूढ आणि विचार करायला लावणारे आहेत. कारण ज्या घटना सुरुवातीला साध्या वाटत होत्या त्या अनेकदा
आयुष्याची दिशा बदलून टाकतात आणि या काळात तुमच्या आयुष्यातील अशीच एक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यावर म्हणजे 14 ते 16 तारखेच्या आसपास तुमच्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण होऊ शकते. कधीकधी कारण स्पष्ट नसते, पण मन सतत काहीतरी संकेत देत असतं आणि कुंभ राशीच्या लोकांमध्ये अंतर्ज्ञान शक्ती खूप तीव्र असते. या काळात तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल जाणवू शकतो. जो व्यक्ती आजपर्यंत तुमच्याशी खूप जवळचा वाटत होता तो वाचताना थोडा दूर जाईल किंवा एखादा जुना मित्र अचानक तुमच्याशी संपर्क साधू शकतो. या भेटीमागे किंवा संवादामागे काहीतरी मोठे कारण दडलेले असू शकते. काही कुंभ राशींच्या जातकांनो या काळात एखाद्या जुन्या आठवणीशी संबंधित घटना अनुभवायला मिळेल. कदाचित तुम्ही ज्या गोष्टीला पूर्णपणे विसरून गेले होते ती गोष्ट पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकते. हा योग कधीकधी नियतीने दिलेली दुसरी संधी असते. त्यामुळे या दिवसात भूतकाळाशी संबंधित कोणती घटना घडली तर तिच्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण त्या घटनेत तुमच्या भविष्यासाठी एक मोठा संदेश आपल्याला असू शकतो. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत पाहिलं तर काही कुंभ राशींच्या लोकांसाठी हा काळ थोडा तणावाचा वाटू शकतो. कामाचा ताण वाढू शकतो किंवा एखादी जबाबदारी अचानक तुमच्यावर येऊ शकते. पण लक्षात ठेवा की अनेकदा मोठ्या यशापूर्वी आयुष्य आपल्याला कठीण परीक्षा देत असते. तुम्हाला वाटेल की सगळं तुमच्या विरुद्ध चाललं आहे, पण प्रत्यक्षात नियती तुमची तयारी करत असते. या काळात जर तुम्ही हार मानली नाही, संयम ठेवला तर पुढील काही आठवड्यात त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागतील. कुंभ राशीच्या लोकांना अचानक एखाद्या नवीन संधीचा दरवाजा उघडणे दिसू शकतो. कदाचित एखादी नवीन नोकरी, एखादा व्यावसायिक प्रस्ताव किंवा एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची मदत तुम्हाला मिळू शकते. पण या सर्वांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक चमकणारी ही गोष्ट सोने नसते. त्यामुळे कोणत्याही मोठ्या निर्णयापूर्वी शांतपणे विचार करा. कुटुंबाच्या बाबतीत पाहिलं तर या काळात घरातील वातावरण थोडं संवेदनशील असू शकते. एखाद्या गैरसमजुतीमुळे वाद निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शक्य तितकं शांत राहण्याचा प्रयत्न करा आणि कोणाच्याही बोलण्याचा लगेच उत्तर देऊ नका. काही वेळा शांत राहणं हे सर्वात मोठं शहाणपण असतं. या काळात आईवडिलांचा आशीर्वाद घेणं, घरातील मोठ्या व्यक्तींचा मार्गदर्शन ऐकणे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. आरोग्याच्या बाबतीत पाहिलं तर फार मोठा धोका दिसत नाही, पण थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.